राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात बघा आता 2 तासात आता सगळ्यात खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा विषय कसा आहे, आता कोणत्या बँका निवडल्या, आता कोणते जिल्हे निवडले आता आजच्यासाठी, तर तेच आपल्याला बघायचं आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना अंतर्गत बघा आता शेतकऱ्यांचे पैसे आता कोणत्या बँकेत पडणार आहेत, कारण बघा आता शासनाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की बघा आता कोणत्याही हालतीत आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडलेच पाहिजे, असं बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर चला बघूया मग आता योजनाचे पैसे आता कोणत्या बँकेत मिळणार आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी योजना आणि निधी योजनेच्या माध्यमातून बघा राज्यातील बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। बघा केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा धर्तीवर सुरू केलेली ही योजना बघा, आता या योजनेत राज्य शासनानेही स्वतः आता वार्षिक उत्पन्न बघा 6,000 रुपये देण्याचा निर्णय आलता। तर बघा त्यानुसार बघा हप्त्याला आता बघा शेतकऱ्यांना खात्यात तर पैसे जमा झालेच बघा, मागील वेळी जो हप्त्याची यशस्वी वितरण झाल्यानंतर आता बघा राज्य सरकारने लाखो शेतकरी म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता कधी जमा होणार आहे यांची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना आता आनंदाचा क्षण आलेला आहे। कारण बघा आता 2-2 हजार रुपये असे एकत्र तुम्हाला आता 4,000 रुपये देण्याचा निर्णय आला आहे। बघा या हंगामी आता याबाबत प्रशासन पातळीवर बघा एक हालचाल निर्माण झालेली आहे। आता बघा तुमचे पैसे अडकू नये आणि बघा पैसे काळजीने घेणे आवश्यक आहे, ज्यांची अचूक कहाणी म्हणजे की बघा आता माहितीनुसार पाहणार आहोत की बघा आपण 2-2 हजार रुपये आता तुमच्या खात्यातनी येणार आहेत। आता बघा नवीन अपडेट काय आलेली आहे बघा, 9व्या हप्त्याचे पात्र लाभार्थ्यांना बघा आता यादीतने अपडेट करण्यात आलेले आहे। काम सध्या कृषी विभागाने आणि महसूल विभागाच्या स्वप्नासूर आदी याच्या हातातनी आता चालू आहे बघा। बघा पीएम किसान योजनाचे 2-2 हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनाचे 2-2 हजार रुपये असे एकत्र बघा शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहे। आता बघा त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अपात्र मोहीम बघा, अपात्र कोणते शेतकरी आता ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल किंवा ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नसेल, तर अशा नावे यातून वगळण्यात प्रक्रिया सुरू झाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, अपात्र योजनाची यादी आहे, जिच्यात तुम्ही हे कामं केले नसतील तर बघा तुम्ही अपात्र आहात। तर ते बघा वितरणाची शक्यता बघा, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा ताळमेळ बघा बसून हंगामी काही महिन्यापासून साधारणपणे 4 महिन्यासाठी हप्ता हा एकत्रपणे दिला जात आहे डीबीटीच्या द्वारे। तर बघा आता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ता म्हणजे की बघा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि बघा आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असा एकत्र मिळतो, म्हणजे की बघा 12,000 आता आधार या योजनेतून राज्यातील सुमारे 90 लाख अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला एकूण 12,000 रुपये आता निधी मिळत राहते। तर बघा पीएम किसान योजनाचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनाचे 6,000 रुपये असे एकत्र तुम्हाला बघा वर्षाला असे 12,000 रुपये मिळत राहते। तर बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता नवीन अपडेट काय आलेली आहे बघा। तर बघा आता शेतकऱ्यांचे पैसे आता लवकर त्यांना शासकीयनुसार बघा आता मिळाली आहे। माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता बघा वितरण आता प्रशासकीय पुरवठ्याने सुरू केलेली आहे। सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे की बघा राज्य सरकारने आता केवळ खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांचा हा लाभ देण्याचा पोहोचलेला आहे, म्हणजे की बघा ज्या शेतकऱ्यांचा गरज आहे त्यांनाच ही पैसा लाभ मिळणार आहे। आणि बघा आता 9व्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी आलेली आहे, कारण बघा ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा। तर आता हप्ता कधी मिळणार आहे, तर बघा आता 2 ते 3 तासात बघा, आता 2 ते 3 दिवसात बघा 12 वाजेपर्यंत 1च्या सुमारात आता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो। दुपारी 12 वाजेपासून आता हे कार्यक्रम ठरला आहे, कारण बघा आता आता सर्वप्रथम बघा आता 2 ते 3 दिवसांनी म्हणजे की बघा आता बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 3 दिवस आता निवडले आहेत, कारण बघा शनिवारी आता बँक बंद राहते तर काय बघा, तर त्यानुसार बघा आता शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता तुम्हाला विषय मिळालाच असेल, आपला माहिती मिळाली असेल, आपल्या बँका आता माहीत मिळाल्या असतील, तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर करूनच जा। तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आता बँका सगळं घेऊन येऊया।